श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे 1 डिसेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत कार्तिक अमावस्या। या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ 30 नोव्हेंबरला म्हणजेच आज शनिवारी सकाळी 10:30 वाजता झालेला आहे आणि या अमावस्येची समाप्ती 1 डिसेंबरला दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहे। उदय तिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावस्या 1 डिसेंबरला साजरी करायची आहे। हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथी ही महत्त्वाची मानली जाते। अमावस्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे। कार्तिक अमावस्या दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते। या कार्तिक अमावस्येला नदीत किंवा गंगा तीरी जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फळप्राप्ती होते। पितरांचे तर्पण देखील याच दिवशी केले जाते। पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते। अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येतात, त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते। त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळत असतो। हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात। उद्या कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे। ही वस्तू टाकल्याने सर्व दोष अडचणी नष्ट होतील। तसेच या दिवशी आपल्याला कावळ्याला ही एक वस्तूसुद्धा खाऊ घालायची आहे। ही वस्तू खाऊ घातल्याने पितृ तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील। यामुळे आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर अशी कोणती वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत, अशी कोणती वस्तू तुम्हाला कावळ्याला खाऊ घालायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। तर पहा, अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात। अमावस्या हा दिवस वाईट आहे, परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत शुभ मानला जातो। आपण अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत असतो। या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते। आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात ती वास करत असते। अमावस्येच्या रात्री आपल्याला चंद्र दिसत नाही, सगळीकडे काळोख असतो आणि यामुळे समुद्राला भरती ओहोटी जी आहे तर ती येत असते, कारण समुद्रामध्ये सगळ्यात जास्त पाणी असते। अमावस्येचा परिणाम हा पाण्यावरती जास्त करून होत असतो। आपल्या शरीरामध्ये सुद्धा 90% पाणी आहे आणि यामुळे या अमावस्येचा परिणाम आपल्या शरीरावरती सुद्धा होत असतो। म्हणून बऱ्याच जणांना बघा, अमावस्येच्या दिवशी डोके दुखते किंवा मळमळल्यासारखं होतं, चक्कर येतात किंवा थकवा जाणवतो, यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या अमावस्येमुळे आपल्याला जाणवत असतात आणि म्हणून आपण म्हणत असतो की अमावस्या हा दिवस वाईट आहे। परंतु खरं तर पहा, महिन्यातून एक दिवस हा आपल्याला मिळत असतो। या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर जीवनातील अनेक संकट अडचणी दूर करू शकतो। या कार्तिक अमावस्येच्या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व दिले जाते। या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात, परंतु आता आपल्या सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून आपल्याला घरच्या घरीच उद्या अंघोळ करताना पंचगव्य जे आहे तर ते संपूर्ण शरीराला लावून घ्यायचं आहे आणि यानंतरनं गायत्री मंत्राचं किंवा महामृत्युंजय मंत्राचं पठण करत आपल्याला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे। हे स्नान केल्याने आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते। पितृदोषाचा त्रास हा कमी होतो। तसेच आपल्यावर कधीही नजर बाधा, करणी बाधा यासारखे दोष जे आहेत तर ते लागत नाही। बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखाद्या व्यक्तीसमोर जातो, त्या व्यक्तीची नजर ही वाईट असते आणि तिची नजर आपल्यावरती पडते, यामुळे आपल्याला नजर दोष लागतो आणि नजर दोष लागली की आपल्या आयुष्यामध्ये संकट यायला सुरुवात होतात। जसे की आपली महत्त्वाची कामं पूर्ण होत नाही, आपला अगदी शांत असलेला स्वभाव हा चिडचिडा होऊन जातो, अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं आपली चिडचिड होते किंवा रात्रीची शांत झोप लागत नाही, हातातून जास्त पैसा खर्च होतो, मनासारख्या गोष्टी घडत नाही आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला हे पंचगव्य लावून अंघोळ करायचे आहेत। पंचगव्य तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडंसं गोमूत्र टाका किंवा थोडेसे काळे तीळ टाकले तरीही चालेल। त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला
कावळ्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहेत। या दिवशी आपले पूर्वज हे मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येतात। त्यांना प्रसन्न करून घेण्याचा दिवस म्हणजे अमावस्या। घराला जर पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। मुलांची प्रगती होत नाही, सतत पैशांच्या अडचणी येतात। त्याचबरोबर घरामध्ये शुभ कार्य घडत नाही, सतत वाद विवाद कलह भांडणं होत असतात। आणि म्हणून आपल्याला या सर्व अडचणी दूर होण्यासाठी कावळ्याला ही वस्तू खाऊ घालायची आहेत। यासाठी तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे, अळणी भात शिजवायचा आहे। भातामध्ये मीठ घालायचं नाही। भात हा एका वाटीमध्ये किंवा द्रोणमध्ये काढून घ्यायचा। त्यावरती तुम्हाला 1 ते 2 चमचे दही घालायचं। त्यावरती थोडेसे काळे तीळ तुम्हाला घालायचे आहेत आणि हा दही भात तुम्हाला तुमच्या घराच्या अंगणामध्ये ठेवायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये, टेरेसवरती, खिडकीमध्ये सुद्धा ठेवू शकतात की जेणेकरून तिथे एखादा कावळा येईल आणि तो दही भात खाऊन जाईल। तर अशा पद्धतीने तुम्हाला कावळ्याला ही एक वस्तू सुद्धा खाऊ घालायची आहेत। सकाळी तुम्ही असा दही भात बनवून ठेवून द्या। दिवसभरामध्ये कधीही कावळा येऊन तो दही भात खाऊन जाईल। थोडा जर दही भात कावळ्यांनी खाल्ला तरीही तुमच्या घरातील अडचणी या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते। त्याचबरोबर तुम्हाला उद्या आपल्या घराच्या प्रगतीसाठी, घरातील दोष दूर होण्यासाठी थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती हातात घ्यायची आहे। ही पिवळी मोहरी तुम्हाला हातात घेऊन तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे। देवघरामध्ये दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, आसन घेऊन आसनावरती बसायचं आहे आणि यानंतर ही पिवळी मोहरी आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये घट्ट करायची आणि यानंतर 11 वेळा तुम्हाला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही वल्गा सुक्तचं पठण सुद्धा करू शकता। यानंतर ही मोहरी जी आहे तर ती संपूर्ण तुमच्या घरामध्ये तुम्हाला टाकायची आहेत, घराच्या कोपऱ्यामध्ये टाकायची आहेत। यामुळे वाईट शक्ती, करणी, भानामती इत्यादी सर्व दोषापासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं। यामुळे कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही। तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता। सायंकाळी केला तरीही चालेल किंवा तुम्ही सकाळी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून पाण्याच्या बादलीमध्ये तुम्हाला थोडेसे मीठ टाकायचं आहे, अर्ध लिंबू पिळायचं आहे, थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे, थोडंसं पंचगव्य टाकायचं आहे आणि त्याने तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे। घरातली फरशी पुसून घ्यायची आहे, तुमचं ऑफिस वगैरे असेल तर ते सुद्धा पुसून घ्यायचं आहे। असं केल्याने कोणतीही नकारात्मकता आपल्या घरामध्ये येत नाही किंवा आपल्या घराला कोणी दोष लावले असेल, आपल्या दुकानाला कोणी दोष लावले असेल तर ते निघून जातात। उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होते। तर हे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या कार्तिक अमावस्येला दिवसभरामध्ये होईल तेव्हा अवश्य करायचे आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।